काय सांगताल अंकुश नगरच्या रस्त्यासाठी तुम्ही आज बेमुदत आंदोलन करताय? आम्ही गेल्या 3 वर्षापासून, त्याच्या आधीपासून तर रस्ता खूप खराब आहे. मात्र 3 वर्षापासून आम्ही या रस्त्यासाठी धानोर रोड आणि अंकुश नगर या दोन्ही रस्त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करत आहोत. मात्र इथलं जे नगरपालिका प्रशासन आहे आणि हे जिल्हा प्रशासन आहे हे साफ दुर्लक्ष करतंय. आता गेल्या वेळेस आम्ही ज्यावेळेस लोटांगण आंदोलन केलं होतं 29 जुलै रोजी, त्यावेळेस आम्हाला आश्वस्त केलं आणि धानोर रोड 1 किलोमीटरचा आम्हाला तेवढा मंजूर करून दिला. आता तो रस्ता देखील अर्धा पेंडिंग आहे, पण ते काही का असं मार्गी लागलाय. पण हे अंकुश नगरचा जो रस्ता आहे त्याकडे तर साधं लक्ष देईना. ते मुरुम टाकला, ते मुरुम सुद्धा ते पाण्याने वाहून गेलाय आणि आता धुळीचं साम्राज्य झालंय. इथं जाणाऱ्या येणाऱ्या सगळ्या विद्यार्थी असतील, चलत जाणारे नागरिक असतील, त्यांना देखील मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वाहनधारकांना तर त्रास इतका मोठा आहे, कारण रोज 2-4 गाड्या तिथं स्लिप झाल्याशिवाय राहत नाही. इतकं सगळं असताना नगरपालिका हे जिल्हा प्रशासन फक्त बैठका घेण्याचं काम करतंय. आता इथं आंदोलनाला बसायच्या आधी देखील आम्हाला बोलवून घेतलं आणि सांगितलं की तुमचा रस्ता आम्ही उद्याच्याला डीपीटीसी मध्ये घेऊ. लेखी द्या ना, तुम्ही काय डीपीटीसी मध्ये सांगताय? लेखी द्या. लेखी दिल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाहीत. आणि माझी या निमित्ताने त्यांना विनंती आहे की तुम्ही जर रस्ते करू शकत नसताल किंवा नागरिकांच्या मूलभूत सुविधा जर पुरवू शकत नसताल तर ह्या नगरपालिका बरखास्त करून नव्याने निवडणुका व्हाव्या अशी देखील इच्छा मी या निमित्ताने उपस्थित करतो. विद्यार्थी असतील त्यांच्या येण्याची कशी सोय आहे त्या रस्त्याने? आता त्याच खड्ड्यातून त्याच पाण्यातून आम्ही मार्ग काढतो. मोटरसायकलवर असो किंवा चलत असो, विद्यार्थी काही चलत सुद्धा जातात गुडघाभर पाण्यातून आणि त्या चिखल तुडीत जावं लागतंय. आता हे सगळं असताना नगरपालिकेला 2023 ला नगरपालिकेने नगर विकास खात्याकडे हे डीपी प्लॅन म्हणजे बीड शहरातील 17 रस्ते हे डीपी प्लॅन मध्ये टाकले होते. म्हणजे 50-50 फुटाचे रस्ते, नाली हे ते सहित हे रस्ते होणार होते. त्यासाठी 50-60 कोटीचा निधी किंवा 100 कोटीचा निधीचा आवश्यकता होती, त्यासाठी मागणी केलेली. मात्र हे नगर विकास खातं पहिलं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हापासून त्यांच्याकडेच आहे आणि 2023 ला ते मुख्यमंत्री होते, आता उपमुख्यमंत्री. नगर विकास खातं त्यांच्याकडेच आहे. मग 2023 पासून हे रस्ते पेंडिंग आहेत. एकनाथ शिंदे साहेबाला म्हणजे हे रस्ते दिसत नाहीत का? त्यांनी या रस्त्याकडे जर त्यांना नगर विकास खात्याकडे जर लक्ष देता येत नसलं तर त्यांनी सरळ दुसऱ्याकडे हे खातं वर्ग करावा आणि त्यांनी फक्त आमदार, खासदार, आणखी कोणता पंतप्रधान जरी फोडायचा असला तर त्यांनी तिकडेच लक्ष द्यावा आणि हे नगर विकास खातं हे दुसऱ्याकडे किंवा मग मुख्यमंत्र्याकडे वर्ग करावा अशी या निमित्ताने मी विनंती करतो. या रस्त्यासाठी तुम्ही पाठपुरावा किती वेळ केलेले आहेत? 3 वर्ष झालं आम्ही सातत्याने पाठपुरावा करतो. माझ्यासोबत रमेश शिंदे सुद्धा आहेत. यांचे सुद्धा जवळपास 100 ते 200 निवेदन त्यांनी दिलेले आहेत. असा गट्टा झालाय. आता ते गट्टा आम्ही घरात ठेवला ना तर घरातले सुद्धा म्हणतात हे काय, हे फिकून तरी द्या, याचं काय मार्गी लागणार ना, हे फिकून तरी द्या, नाही तर त्या रस्त्याच्या खड्ड्यात तरी पुरा, म्हणजे ते मार्गी लागन आणि हे जिल्हा प्रशासन जागा होईल. आता उद्या डीपीटीसीची बैठक होती, बघू आता या अंकुश नगरच्या रस्त्यासाठी काय निधी देतात का. उगाच तोंडाला काळ. नाही तर येणाऱ्या 15 ऑगस्टला सांगतो की झेंडा वंदनला जे बी मिनिस्टर येणार आहे ना त्याला झेंडा वंदनच करू देणार नाही. जर तुमच्या या आंदोलनाची दखल घेण्यात नाही आली तर तुमचं पुढील पाऊल काय असणार आहे? अंकुश नगर मुख्य रस्त्याची मागणी आम्ही गेल्या 20 वर्षापासून करतो. तब्बल 20 वर्षापासून. मी रहिवासी त्या भागातला, तेव्हापासून आमची मागणी चालू आहे. आता मागणी करायचा सुद्धा कंटाळा आलाय. 100 निवेदनं झाले, प्रशासनाला झाले, लोकप्रतिनिधीला झाले, सर्वांना झाले. साहेब, खड्ड्यात रस्ता आहे का, रस्त्यात खड्डा, हाच प्रश्न पडलाय. पुढे 4-5 खेडेगाव आहेत, म्हणजे 10-20 हजार लोकसंख्या आहे ना त्या भागातून जाणाऱ्या येणाऱ्यांची. महिला भगिनी आहेत अनेक. मी स्वतः लोकशाहीचा जबाबदार व्यक्ती म्हणून बोलतो. डॉक्टर आहे मी स्वतः. माझं क्लिनिक आहे त्या भागामध्ये. साहेब, जर रोजचे मला जर 20 पेशंट्स होत असतील तर त्यातले तब्बल 5 ते 7 पेशंट्स हे पडलेले, स्टिच लागलेले, अमुक झालेले महिला असतील. अहो, डिलिव्हरीच्या महिलांची तर मी अशी परिस्थिती पाहिली साहेब, खोटं नाही सांगत, की त्या डिलिव्हरीला निघालेल्या महिलेला त्या रस्त्यामुळं अक्षरशः जेव्हा पेन होतात, आता सांगण्यासारखं नाही. आणि काही भगिनी आहेत आपल्या, जर एवढा त्रास जर त्या माझ्या माता भगिनींना होत असेल तर या प्रशासनाचं काय करायचं काय? त्या नगरपालिकेत गेलो, सीओ साहेबांना किती वेळेस विनंती केली. नगरोत्थान टप्पा क्रमांक 2 मध्ये आहे. नगरोत्थान टप्पा, अरे टप्पा क्रमांक नको रे आम्हाला त्या टप्प्यातले रस्ते नीट करा रे. त्या रस्त्याचे हाल बघा आमचे.
आम्ही काय कुणाला त्या भर पावसात बसायला वेडे नाहीत. आम्हाला संसार पाणी आहे, पण आम्ही ती परिस्थिती पाहिली साहेब. हे लोक येडे नाहीत पावसात बसलोत. आम्ही भर पावसात कशासाठी आणि कुणासाठी? आम जनतेसाठी बसलोत. हे तरी लोकप्रतिनिधींच्या लक्षात यावं रे. माझी विनंती तुमच्या माध्यमातून हे लोकप्रतिनिधीला कळावं, तेवढीच विनंती साहेब. आता याच्यापुढे मागणी करण्याची ताकद नाही. तुम्ही याच्या अगोदर देखील या रस्त्यासाठी खूप आंदोलनं केलेले आहेत, लोटांगण आंदोलन देखील केलेलं आहे. त्यावेळेस तुम्हाला काय सांगण्यात आलं होतं? नक्की साहेब, आता चालू करू लगेच रस्ता तुमचाच. आता धानोर रोडची मागणी निलेश उपाध्याय साहेबांनी लोटांना घालताना सांगितलं, लगेच अंकुश नगरचा घेऊ, चालू करू. तर त्याला उलटले जवळजवळ साहेब 2 वर्ष झालं. काय वर्ष झालं? काहीही नाही साहेब. त्या मुरुम सुद्धा टाकण्यात नाही आला, ना खड्डे बुजवण्यात आले ना काही. अहो साहेब, एखादा पाहुणारा आमच्याकडे आला तर आम्ही सुद्धा राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करतो, आम्हाला शिव्या देतात. हो, तुम्ही कशाच्या क्षेत्रात काम करता? तुमचा साधा रस्त्याचे खड्डे तुम्हाला बुजून होणार, तुम्ही कशाला आम्हाला ज्ञान शिकवता? हे ऐकून घ्यावं लागतं. एक जबाबदार डॉक्टर म्हणून, व्यक्तिमत्व म्हणून मी बोलतोय साहेब तुम्हाला. एक साधा माणूस म्हणून बोलत नाही साहेब. दररोजचे ते अनुभव आहेत. लहान लहान मुले असतील, मुलं असतील, सायकलीवर चालतात, रस्त्याने चालताच येत नाही तर सायकल आणि गाड्याचा विषयच नाही साहेब. तुम्ही प्रत्यक्ष येऊन पाहिलं ना, तुम्ही म्हणता की अंकुश नगर नक्की बीड शहरातच आहे का? ग्रामीण भागातले सुद्धा रस्ते यापेक्षा भारी. आणि याच्या पुढे आता सांगतो, आम्ही आता मनाव घेतलेला आहे, कारण आम्ही थकलोत निवेदन देऊन. आता जर हे झालं नाही तर राखेल ओतून अंगावर घेऊ आम्ही, आणि त्याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन राहणार, हे पण सांगतो. काय तुम्हाला केस टाकायचे आमच्यावर, काय भानगडी काय करा, आता आमची माघार नाही. आम्ही काय वाईट मागतच नाहीत ना प्रशासनाला. आम्ही एवढंच मागतो की आमचा रस्ता द्या. आम्ही थोडंच म्हणतो आम्हाला घरात पीठ आणून द्या, बिलकुल नाही साहेब. आणि आम्हाला तो रस्ता हवाय, यावर आम्ही ठाम आहे.